माजलगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15वा वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या कामांमध्ये कथित भ्रष्टाचार तसेच विविध प्रकल्प व योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी महत्त्वाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घराटवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील नामनिर्देशन पत्रामध्ये चुकीची माहिती सादर केल्याच्या प्रकरणाचीही चौकशी करून दोष आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत। याच अनुषंगानं पत्रात नमूद केलेल्या बाबींची चौकशी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती माजलगाव यांच्या माध्यमातून चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे। या समितीकडून संबंधित कागदपत्र, ग्रामपंचायतीतील कामं आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करून चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे। आता या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई होते याकडे माजलगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। उपोषण करते काय म्हणाले पाहू। चालू आहे, प्रत्येक काम बोगस पद्धतीने चालू आहे। मागण्या होत्या माजलगाव तालुक्यामध्ये सध्या घरकुल योजनेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार सुरू झालेला आहे। मग रमाई घरकुल असेल, पीएमचं घरकुल असेल, वेगवेगळ्या घरकुल योजना, घरकुलाची आणि घराटवाडीच्या बोगस सगळ्या प्रक्रियेची चौकशी होणार आहे आणि 15 दिवसाच्या आत चौकशी करतो म्हणून त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलंय। रिपब्लिकन सेनेच्या वतीने माजलगावच्या पंचायत समितीवर विविध मागण्यांसाठी आज या ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि आंदोलनकर्ते या ठिकाणी आंदोलन करतायत। या आंदोलनाला भेट देण्यासाठी स्वतः रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा समन्वयक विजयजी साळवे हे आंदोलनस्थळी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात काय मागण्या आहेत आंदोलनकर्त्याच्या आणि त्यांची पुढील दिशा काय असेल। काय सांगू शकाल दादा तुम्ही या संदर्भामध्ये? माजलगावच्या पंचायत समिती कार्यालयावर आज सकाळी 11 वाजल्यापासून रिपब्लिकन सेनेच्या वतीने आमरण उपोषणाला आमचे काही कार्यकर्ते बसले होते। त्यांच्या मागण्या सगळ्या योजनेमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू झालेला आहे। इथले असणारे काही इंजिनियर्स आहेत, इथले जे काही अधिकारी आहेत, इथले काही कर्मचारी आहेत, हे सगळ्यांनी जे लोक लाभार्थी आहेत खऱ्या अर्थानं ज्याला घर नाही ते या पंचायत समितीच्या चक्रा मारण्यामध्ये बेजार आहेत आणि जे लोकांना पहिले घर आहेत त्यांनी घर बांधलेले आहेत त्यांच्या डुप्लिकेट फायली तयार करून त्यांना पैसे उचलून देण्याचा सपाटा या ठिकाणी असणाऱ्या माजलगाव तालुक्यातल्या पंचायत समितीनं लावलेला आहे मित्रांनो। त्यामुळे आमचे सगळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्ते आम्हाला उपोषणाला म्हटले होते। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये की पंचायत समितीला एक 15वा वित्त आयोग आहे, 14वा वित्त आयोग आहे। त्या दोन्ही वित्त आयोगाचे पैसे थेट पंचायत समिती ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये येतात आणि मग ते पैशाचं विल्हेवाट ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक कशी लावतात तर ते कागदोपत्री तुम्हाला सांगतो सगळे काम करतात। ऍक्च्युअली काम अस्तित्वात नसतं आणि दलित वस्त्याकरता त्यांचं लक्षच नसतं। दलित वस्त्यांतले काम अक्षरशः गावामध्ये करतात। अशी परिस्थिती या माजलगाव तालुक्यामध्ये मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये दलित वस्तीकडे कोणी डुकून बघत नाही। मग आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी त्याच्या मागणीसाठी आंदोलन उभं केलेलं आहे। दुसरी गोष्ट माजलगावचं इथं जवळच तुम्हाला सांगतो हाकेच्या आवाजावर असणारं घराटवाडी गाव आहे। त्या गावामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार अक्षरशः गेल्या 1 महिन्यापूर्वी या जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधिकारी विवेक जॉन्सनजी जे अत्यंत शिस्तप्रिय आहेत, कडक आहेत, त्यांनी पंचायत समितीच्या बीडीओला पत्र दिलंय की त्या ग्रामपंचायतीची चौकशी करा। निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रामध्ये त्या ग्रामपंचायतच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन या शासनाला फसवलं, जनतेला फसवलं, मतदारांना फसवलं म्हणून त्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन सुद्धा 1 महिना झालं त्याच्यावर कोणी काय कारवाई करायला तयार नाही। म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने या 3 मागण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषणाला कार्यकर्ते बसले होते। परंतु कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसल्यानंतर यांच्या लक्षात आलं की आता हे आंदोलन पुढे पेटणार आहे। त्यामुळे त्यांनी आता मला वाटतंय 5 वाजलेत, 5 वाजता त्यांनी 4:30 वाजता त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी या 3 मागण्याच्या संदर्भात गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चौकशी समिती एक 5
अधिकाऱ्याची चौकशी समिती लावलेली आहे आणि त्या चौकशी समितीच्या माध्यमातून माजलगाव तालुक्यातील 15व्या वित्त आयोगाची मुळे आम्ही हे उपोषण आता कार्यकर्त्यांनी उठवलेलं आहे. आम्ही प्रशासनाला सांगतो की 15 दिवस आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही 15 दिवसाच्या आत या सगळ्या मागण्याच्या संदर्भात गांभीर्यपूर्वक तुम्ही जर कार्यवाही नाही केली तर 15व्या दिवसानंतर आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने हे पंचायत समितीचं कार्यालय आम्ही सुरू होऊ देणार नाहीत. एवढं मोठं आंदोलन करू. याचं गांभीर्यपूर्वक इथल्या अधिकाऱ्यांनी लक्ष घ्यावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो. खरोखरच एकंदरीत पाहिलं तर माजलगावच्या पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होताना यांच्या उपोषणावरून दिसून येतोय आणि जे की खोटी माहिती नामनिर्देशन पत्रामध्ये भरून चुकीची माहिती प्रशासनाकडे देऊन आपलं एक गावामध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा काही प्रस्तांनी प्रस्त या ठिकाणी करत आहे. तर तेही उघडकीस आणलेलं आहे. जे की घराटवाडीचं प्रकरण तीही मागणी यांनी लावून धरलेली आहे. तसेच या ठिकाणी 13वा वित्त आयोग आणि 14वा 15वा वित्त आयोगाच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी खरेदी केलेल्या आहेत त्यामध्ये अफाट भ्रष्टाचार झालेला आहे. अशा या तिन्ही मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने माजलगावच्या पंचायत समिती समोर उपोषण करण्यात आले आणि त्यांनी रीतसर मागणी ही लावून धरली. जोपर्यंत या मागणी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. प्रशासनाच्या वतीने त्यांना 15 दिवसांचा वेळ मागितलेला आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांनी हा वेळ 15 दिवसांचा दिलेला आहे. परंतु आंदोलनकर्त्यांनी 15 दिवसांच्या आतमध्ये प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता न केल्यास या ठिकाणचं जे पंचायत समिती कार्यालय आहे हे चालू देणार नाही असा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. लोकप्रकाश मराठीसाठी कॅमेरामन अमर साळवेसह राजरतन डोंगरे, बीड.